गाईज मी आज एंजलला नव्हतो काढणार, तिला घेऊन चाललो होतो, पण तिला स्टार्ट करतोय मी, स्टार्टच नाही होते. आय डोंट नो काय इश्यू आहे काय नाहीये. ठीक आहे, आय थिंक त्याच्यामध्ये फ्यूल आहे ना नसणार आहे, आणि ह्याच्यात पुन्हा दाखवते काय सीन आहे. निखिल आजकाल पेट्रोल टाकतोय का नाही टाकत आहे काय कळना. पहिला असं व्हायचं, उलट व्हायचं, आता उलट होतंय. बाहेर जास्त अडचणीत लागली, लेस निघली का माझी. गणपती बाप्पा मोरया. शिरूर करते का नाही. एंजलला न्यायचं नाही या हिशोबाने एंजल रुसली होती. मला खरंच हिला आज न्यायचं नव्हतं. अरे तसं मी एक काम करू शकतो, ह्याच्यातलं पेट्रोल काढून त्यात टाकून चालू करू शकतो, पण आता मला परत सगळं खेळत बसायला लागेल. 1 मिनिट, टाइम 8-9 झालाय. त्यात फ्यूल किती आधी ते चेक करतो, आधी वॉर्मअप होऊ दे. कारण मला खरंच आज हिला आहे ना न्यायची काही इच्छा एवढी नाहीये. आज मला डॉमिनर चालवायची इच्छा होती, लय टायमिंगला झालं चालवलं नाही नाहीला, त्याच्यामुळं. ठीक आहे, बघूया ह्याच्यात किती फ्यूल आहे, ह्याच्यातलं काढून त्यात टाकतो, कारण त्यात चालू होण्यासारखं पण फ्यूल नाही राहिलं. बंदच करतो हिला. कसला शांतता झाली लगेच 2 मिनिटात. फ्यूल दिसना. ओ माय गॉड, ह्याच्यामध्ये पण लय पेट्रोल कमी राहिले. निखिल, सगळ्या गाड्यांचं पेट्रोल संपलंय. मला नाही वाटत ह्याच्यातलं पण काय पेट्रोल निघेल. हिलाच घेऊन जायला लागेल पंपावरती. चल जाऊ दे, आज हिला चालवणंच माझ्या नशिबात आहे. जाऊ हिलाच घेऊन, तसं पण व्लॉग पण बनेल. मला वॉर्मअप मध्ये पूर्ण करायला हवी होती. चल ठीक आहे, नो वरीज गाईज. आजचा व्लॉग तुम्हाला परत Z800 वरती, गणपती बाप्पा मोरया Z800 वरती बघायला भेटेल. माझ्या एंजल वरती लाईट एक ऑफ करतो. DRL से झाली वॉर्मअप पण. आता तसं पण ह्याच्यातलं फ्यूल काढणार, त्याच्यात टाकणार. टाइम अजून 15-20 मिनिटं तर गेले असते तरी नो वरीज. पण ह्याच्यात पण पेट्रोल नाहीये. आज माझ्या एंजल सोबतच एन्जॉय करूया. पावसामुळे खरं तर मला हिला नव्हती काढायची, माहिती का. मित्राला गाडी आवडली. फ्यूल अप करू आणि त्याच्यानंतर न्यायची थोडीशी चेन आहे ना टाईट करून घेऊया. चेन पण जास्त लूज झाली ना. मला मागच्या वेळेसच करायची होती, पण डोक्यातनं कसं स्किप झालं काय माहिती. बाय द वे गाइस, टुडे इज सॅटरडे. आज माझा फास्ट होता. मी काल रात्री भूक लागली म्हणून खाल्लं काहीतरी आणि फास्ट सुरू झाला. त्याच्यामुळेच आहे ना खायला पण घेतो काहीतरी जरा एनर्जी. बँगलोर बेकरी नाही का, छान. गाईज खारी पॅटीस घ्या कधी बँगलोर बेकरीतून, मजा येईल तुम्हाला. दिल खुश.
हाँ, दो दो अलग अलग दो। बैग एकदम फुल टीच है। ॲक्च्युली लॅपटॉप आहे, एडिटिंगचा विषय आहे थोडासा, त्या रिगार्डिंग मी चाललो आहे। कसं आपल्याला जरा डिफरंट गोष्टी करायच्यात ना, त्याच्यामुळे जरा आता डिफरंट गोष्टीकडे आपण वळायला लागलो आहे। हिला जास्त फुल नाही करणार सध्या मी पेट्रोल टाकेपर्यंत तरी, कारण हिला 3 फ्यूल इंजेक्टर आहेत, 2 मागे 1 पुढे आहे। फ्यूल इंजेक्टरमध्ये कसं जरा एअर जर गेली तर वांदे होतील, पण मला नव्हतं वाटलं यार एवढं कमी पेट्रोल ठेवल। नशीब ॲक्च्युली असं आहे की 2-3 दिवस झाले गाडी काढली नव्हती। लास्ट राईडला जाऊन आलो एका अननोन लोकेशनला, त्या लोकेशनवरनं डायरेक्ट आज काढली आहे। इन बिटवीन निखिलनी काढली होती। असं चालायला लागतं, जोडीने चालले ना तर कसं मागचा पुढं ओव्हरटेक नाही करू शकत, रोड ब्लॉक होऊन जातो ना पूर्ण। काय 60लाच आहे काय? गाडीचा जो आहे ना जवळ असतो ना त्याला आवाज चांगला येतो, जो लांब आहे ना त्याला येतो असा बारीक बारीक आवाज येतो, जास्त लाऊड नाही, किरकिरी नाही। कधी जर समोरनं ऐकायला भेटलं ना तर तुम्हाला कळेलच। चैनीचं लक्षात आलं पाहिजे माझ्या, जायच्या अगोदर आहे ना एका ठिकाणावरनं चेन मला याची थोडीशी टाईट करायची आहे। माझी झोप पण झालेली नाही, रात्रभर मी जागा आहे, काय माहिती काय विषय यार। या नाईट शिफ्टमुळे ना सगळे वांदे झालेत। पेट्रोल आपल्याला या साईडला भेटेल। काही ते E20 वाला जे काही सीन आलाय ना नवीन इथेन ऑइल पेट्रोल मध्ये, ते नका करू काय। दिस इज स्लोली किलिंग फॉर मशीन। हळू 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 आला असता शॉट। ऑटो कट करा। काय असेल ते वरचे पण पैसे द्यावं लागतात। हा मी कुठं काय बोललो? त्या दिवशी तुम्ही दिले नाही, वरचे पैसे गेले निघून। किती? 20 पैसे? काय काय असं ना द्यावं लागतं। मग तुम्ही तर ह्याच्यामध्ये टाकून द्या मला। हा तेच आणि तसं पण .50च्या वर असेल ना, ऐका ऐका, 50 असू दे नाही तर रुपया असू दे, ते घेणं देणं नाही आम्हाला। तुम्ही नीट बोला की, आम्हाला तुम्ही नीट बोला ना। नीटच बोलतोय। मग तुमचे 20 पैसे नाही खाल्लेले काय मी? नाही दिले ना तुम्ही। हा ठीक आहे, पेट्रोल टाका। नाही दिले तुम्ही म्हणून बोलतो। हा ठीक आहे, 20 पैसे एक्स्ट्रा देतो। एक्स्ट्रा नको नाही नाही 20 पैसे एक्स्ट्रा देणार मी। गेलं झालं गेलं ते गेलं तर बोलून कशाला दाखवतोय मग? सर का
अहो बोलणारच ना, पैसे माझे गेले. 20 पैसे गेले ना, मी 1 रुपया देतो तुम्हाला. होय, मला तुमचे फुकटचे पैसे मी घेत नाही. मग मी कशाला माझ्या फुकटचे पैसे ठेवून 4 गोष्टी ऐकून घेऊ काय तुमच्या? अहो मग कशाला तुम्ही ठेवले, कशाला त्या दिवशी तुम्ही? ठेवले कशाला? 0.50च्या पुढे गेल्यानंतर दिले असता अख्खा 1 रुपया. मला सांगा, 0.50च्या पुढे गेल्यानंतर 60 जरी झालं तरी आम्ही अख्खा 1 रुपया पुढचा देतो का नाही? नाही देत. कोण नाही देत? कोण देत नाही? कोण देत नाही? मग कोण देत नाही तर मला बरे बोलायला लागलाय तुम्ही. दिवसभर तेच काम करतोय. कारण ना, मग मी नाही म्हंटल का तुम्हाला तुमचं काम आहे? बोलून दाखवताय का तुम्ही काम करताय ते? बोलून दाखवायचं कामच आहे आमचं. 11च्या जागी अजून 20 वाढवा. गरज नाही आहे, माझे मला द्या. गरज नाही. आहे ना? चांगली गोष्ट आहे मग चांगलीच गोष्ट आहे. ना. बरोबर आहे. पेट्रोल पंपावरती काय पहिल्यांदा पेट्रोल नाही भरत आहे? अरे काय माणूस आहे हो. मला सांग, ऐक ना, ज्या टायमिंगला सपोज इकडे बघा, तुम्ही 2 मिनिट थांबा ना. माझं ऐक पहिलं. सपोज 100 पॉईंट जर 70 पैसे झाले असेल तर आपण 100 पॉईंट किती देतो? 101 देतो. अरे तो 20 पैशासाठी भांडायला लागलाय माणूस. अरे पण एखाद्या टायमिंगला मी दिले नाही, इतर टायमिंगला तर देतच राहतोय ना. मग मग एकाच माझं बोला ना. तुम्ही माझं बोला की. सगळ्या गिरायकांनी 20-20 पैसे ठेवले. मी काय खिशातनं भरतो? मी तुम्हाला प्रत्येक टायमिंगला एक्स्ट्रा देतो. त्या टायमिंगला 50-50 पैसे 20-20 पैसे नाही मोजत का? घेत नाही तरी. बरोबर आहे. मग त्या दिवशी सोडले कसे? चायला डोक्याला ताप. पंपावरती सगळे छपरीगिरी चालू आहे राव. म्हणजे ह्यांच्याकडे पैसा असेल ना तर सोडून द्यायचे आपण. आपले पैसे काय राहिले असेल ना, साले सोडून द्यायचे. आणि हे साले लगेच बोलून दाखवणार. थँक्यू. मूड खराब केला. थँक्यू ब्रो. सही आहे. लोकमतचा माणूस भेटलाय. कोण नाही लोकमत? अरे सरना बोलायला पाहिजे. लोकमतचे लोक फिरायला लागलेत म्हणा इकडं तिकडं. मला या वायझरचं काहीतरी करायला लागेल आधी. याच्या आतमध्ये पूर्ण आहे ना हे जायला लागलं. आपला मूड आपल्याला आता नीट करायला लागणार आहे. आणि निखिलने मिरर पण काढून ठेवलेत ना. पण असं थम्सअप गेलं की हवेत चढायला लागले तू तर. चैनीचं मला काम करण्यासाठी मला जायला लागणार लेफ्टला. हा ठीक आहे. तसं पण दोन्ही गोष्टी जवळ सेमच पडतील. कारण मला तसं पण पुढं जाऊन लेफ्टच जायचं आहे. काम तर होईल ना आपलं. आठ वाजले इथंच.
रे इथून मला लेफ्ट घ्यायचा होता फुलेनगरला. आता काय परत येऊ काय. कावासाकीमध्ये जर गेलो तर टाइम जास्त जायला जाऊ दे. रिटर्न यात्रा वेळेस करू शकतो आपण. लेफ्टला जाऊ का तिकडनं परत ट्रॅफिक असणारच थोडंसं. यामध्ये इकडनंच गेलेलं परवडेल. यार या वायझरवरती लगेचच फॉग जमा होते. हां मला आहे ना हेल्मेट पण चेंज करायचं आहे. करूया थोड्या दिवसांमध्ये. 1-2 कामं राहिलेत. कसं आहे मग मी आहे ना गोष्टीला स्टेप बाय स्टेप करतो आणि फ्रिक्वेंटली लगेचच नाही काय करत. फर्स्ट थिंग अँड देन आय डू. I know things should be take time, but it will be 100%. कावासाकीला जर गेलो ना तर टाइम जास्त जाईल. मग कावासाकीला नको जायला. 5 मिनिटाचं काम आहे पण ते लोक टाइम जास्त लावतील. सुटला सीट नाही. पाऊस सगळीकडे कंटिन्यू चालू आहे. जेव्हापासून गणपती बसलेत ना तेव्हापासून कंटिन्यू पाऊस चालू आहे. सही आहे. फुल मजेत. रिक्षावालाच म्हणतो. रिक्षामधून पण आवाज भारी आहे राहुलीचा. माहिती घातल्या भारी. मी रात्रभर झोपलेलं नाही पण माझा मूड फुल ठीक झाला आहे. काय कॉन्वॉय निघाला का कुणाचा? आपला कॉन्वॉय कधी निघायचा?
लुक भेटलाय. खाल्लं गेली बस. मला वाटलं वरनं जाईल, रिॲक्शन भेटतील असं वाटलं. आयला रस्ता बंद केलाय. फॉर व्हॉट रिझन? जाऊ दे. नो वरीज. I'll eat blackberries. अच्छा, गणपतीमुळे रस्ता बंद केलाय नाही का? बरोबर राईट. पुण्यातले बरेच रस्ते बंद असतात. तरी रस्ता चालू आहे का नाही माहिती नाही. आय होप चालू असेल. चालू असताना बस जात ते म्हटल्यावरती तर बंद नाही करणार ब्रो. मानपासाठी बंद नाही करणार. महामंडळ आहे ना, महामंडळातल्या लोकांचा धंदा चालू राहिला पाहिजे. गव्हर्नमेंट आहे, बाकीच्यांचं काही. फिटनेस फेस्टिवल उद्या एक आहे ना, शूट आहे आपलं. उद्याचं शूट आहे ना जरासं डिफरंट आहे, यू नो, कराटे किड.
आपल्याला काय आयडिया नाही आहे जरा उद्या काय कसं शूट करायचं. त्या ठिकाणी काँग्रेस भवन. अरे राहुल गांधीला म्हणूया लवकर इथं भेटू दे. आयला लयच गर्दी आहे गाईज. सी यू सून. GoPro टर्न ऑफ.